हाय ताईनो, नमस्कार सगळ्यांना. माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. आजचा जो मी ब्लॉग बनवत आहे तो खूप विशेष आहे. एका ताईंनी मला सांगितलं की ताई, कॅरेटीन आपल्या केसांसाठी चांगली असते का, किंवा स्मूथनिंग आपल्या केसांसाठी चांगली असते, किंवा स्ट्रेटनिंग, म्हणजे ज्या आता काही केमिकल्सवर प्रोसेस आहेत, ज्या आता युनिक स्टाईलमध्ये सगळ्या चालू झाल्या आहेत आणि सगळ्यांनी आता थ्रेडनिंग बनवले की तिने स्मूथनिंग केली, तिची केस सरळ दिसतात, म्हणजे माझी पण करायलाच पाहिजे, मी पण तशीच सुंदर दिसू शकते, किंवा मला पण तसं बनायचं आहे. त्याच्यासाठी बऱ्याचशा ताई एकीला बघून दुसरीला बघून तिसरी केसांना आपल्या काही ना काही केमिकल्स वर्क करत असतात. मग त्याच्यामध्ये हायलाईट असते, किंवा गोगल हायलाईट असते, किंवा गोगल कलर असते, म्हणजे जे पण काय करायचं ते करत असतात. मला हा व्हिडिओ बनवताना हसायला येते का, तर सिरियसली मी स्वतः ब्युटिशियन आहे आणि मी या टॉपिकवर व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळे मला जास्त हसायला येते. पण आता काय करू, मी तुम्हा सर्वांना प्रॉमिस केलं आहे की तुम्ही जे मला टॉपिक सांगणार त्याच्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवणार, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर बघा ताईंनो, मी तुम्हाला खरं आहे ते सांगते. मी जरी स्वतः ब्युटिशियन असली तरी मी पर्सनली कधीच कोणाला सांगत नाही आहे की तुम्ही केमिकल्सयुक्त प्रोडक्टने तुमच्या केसांवर ट्रीटमेंट घ्या आणि सुंदर दिसा. तुम्ही नॅचरल पद्धतीने सुद्धा सुंदर दिसू शकतात. हा वैयक्तिक प्रश्न आहे तुमचा की तुम्हाला करायचं आहे किंवा नाही करायचं आहे का. तर मी तुम्हाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही कराच, किंवा मी तुम्हाला असा फोर्ससुद्धा नाही करू शकत की तुम्ही नका करू, बरोबर की नाही. त्याच्यासाठी पण ज्या ताईंनी मला प्रश्न केला आहे, म्हणजे विचारलं आहे, त्यांच्यासाठी हा मी ब्लॉग बनवत आहे. तर बघा ताई, कसं असतं, स्मूथनिंग झाली किंवा स्ट्रेटनिंग झाली, ह्याची प्रोसेस खूप छान असते. असं नाही मी सांगणार की प्रोसेस खराब असते, प्रोसेस छान असते. पण एक लक्ष असू द्या की ती केमिकल्सयुक्त प्रोडक्टच असतात, त्याच्यामध्ये केमिकल्स असतातच असतात. आणि जर ती प्रोसेस तुमची व्यवस्थित झाली तर केस तुमची व्यवस्थित राहतात. आणि दुसरी गोष्ट, व्यवस्थित प्रोसेस करूनच फक्त डेन होत नाही, म्हणजे त्याच्यावर तुम्हाला सुद्धा खूप छान चांगली त्या केसांची निगा राखावी लागते, प्रोसेस करावी लागते. एव्हरी मंथ तुम्हाला केसांसाठी स्पा घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे त्याचा एक शॅम्पू असतो, कंडिशनर असतं, सिरम असतं, ते सगळं तुम्हाला फॉलो करावं लागतं. तेव्हा जाऊन ती केसं तुमची व्यवस्थित राहतात. आणि जर आपण एकही चुकी तुमच्या हातून झाली, कुठली तरी वस्तू तुम्ही मिस केली, किंवा आता मला करायचं नाही, किंवा आता मी अफोर्ड करू शकत नाही इतके महागडे प्रोडक्ट, आणि तुम्ही जर ते वापरायचं बंद केलं की केसं तिकडे तुमची पूर्ण खलास होतात, डॅमेज होतात. का तर एकदा काय केसांना केमिकलचे प्रोडक्ट लागले का मग केसांची लाईफलाईन अशी पण संपलेलीच असते. पण आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी महागडे प्रोडक्ट दिलेले असतात, आणि ते आपल्याला एव्हरी मंथ घेऊन एव्हरी मंथ रोजच त्याचा उपयोग करायचा असतो. तेव्हा जाऊन तुमची केसांची क्वालिटी चांगली राहू शकते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा ताई सांगतात रिपीट. आता तुम्ही विचार करा, सपोज तुम्ही स्ट्रेटनिंग केली किंवा स्मूथनिंग केली, 6 महिन्यासाठी केली, 6 महिन्याच्या आत तुमची केस पुन्हा रिटर्न डॅमेज झाली, खराब झाली, तुम्ही एव्हरी मंथ स्पा घेत असाल किंवा नसाल तरी पण केस तुमची खराब झाली, मग आता तुम्ही परत ब्युटिशियनकडे जाणार, पार्लरमध्ये जाणार, जिकडनं प्रोसेस केले, किंवा तिने काहीतरी चुकी केली असेल, मी दुसऱ्यांना विचारते करून तुम्ही साईटला जाणार, मग ते तुम्हाला ते सांगणार रिपीट तुम्ही करा. 6 महिन्यात तुम्ही पुन्हा करू शकता. मग ही 6 महिन्याची साखळी चालू होते, बरोबर की नाही. मग तुम्ही ते अफोर्ड करू शकतात तर नक्की करा. पण जर तुम्ही अफोर्ड करत नसाल, अफोर्ड करू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट मी सांगते, रिपीट आपल्या केसांना जितकं पण केमिकलचे प्रोडक्ट लागतात तितकं आपल्याला त्रास वाढत असतो. त्याच्याने आपल्या डोळ्यांना सुद्धा त्रास आहे, खूप सारे त्याच्यात आहेत प्रॉब्लेम दिलेले असतात. पण आता काय सांगतात, सगळ्यांना चांगलं दिसायचं म्हणून जग सगळं त्याच्या पाठी चाललं आहे. मी तुम्हाला खरं सांगते, मी स्वतः ब्युटिशियन आहे, पण माझी केस तुम्ही बघा, तुम्हाला माझी केस नॅचरलच दिसणार. मी माझ्या केसांवर कुठलीच प्रोसेस अप्लाय करत नाही, का तर मला पर्सनली नॅचरल राहायला आवडतं. आणि मी सर्वांना पर्सनली चांगलीच सल्ला देते, ताई तुमची मर्जी असेल, तुम्हाला करायचं आहे, ऑलवेज माझं काम आहे, मी करणार. पण नाही करायचं, नाही केलं तरी चालते. तुम्ही नॅचरल पद्धतीने सुद्धा चांगले राहू शकतात, फक्त प्रयत्न करा. ठीक आहे ताईनो. आणि दुसरी गोष्ट, कॅरेटिन का करतो, कॅरेटिन करण्याच्या मागे पण काहीतरी एक रिझन आहे. जसे तुमची केस खूपच डॅमेज झाले आहेत, खूपच केसांना प्रॉब्लेम झाला आहे, तर तुम्ही कॅरेटिन करू शकता. पण कॅरेटिनमध्ये पण तेच आहे, कॅरेटिन केल्यावर बऱ्याचशा ताईंना वाटतात की आपली केस सरळ होतात. असं नसतं. 100%मध्ये फक्त 40% तुमची केस तुम्हाला सरळ दिसतील, 60% तुमची केस आहेत तशीच दिसणार.
फक्त केसांना तुम्हाला एक बॉन्सी लुक येतो आणि केस तुमची चांगली होतात आणि केसांना मजबूती येते, तुमचे स्कॅल्प मजबूत होतात, केसांना प्रोटीन मिळतं. त्याच्यासाठी कॅरेटीन ही बेस दिलेला आहे, पण ते सुद्धा तुम्हाला 6 महिन्यात रिपीट करायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुम्ही विचार करा, तुम्हाला करायचं आहे, तुमची मर्जी असणार आहे. मी काय सांगू शकत नाही का, तर प्रत्येकाचं आपापली मर्जी आहे, आपापले पैसे आहेत, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला करायचं आहे की नाही. पण तुम्ही मला विचारलात म्हणून मी तुम्हाला चांगल्या समजवण्याचा प्रयत्न केला. बाकी करायचं आहे करू शकता, पण या सगळ्या टिप्स तुम्ही जर फॉलो करू शकतात, मग तुम्ही स्मूथनिंग करा, कॅरेटिंग करा किंवा स्ट्रेटनिंग करा किंवा बोटॉक्स काहीही करू शकता. पण त्याच्या पाठी जेवढे पण काही फॉलो करायचं आहे आपल्याला स्टेप, जर तुम्ही ते करू शकतात, अफोर्ड करू शकतात का, तर खूप महागडे प्रोडक्ट असतात, खूपच महागडे प्रोडक्ट असतात. जर तुम्ही अफोर्ड करू शकतात तर नक्की करा, आणि जर तुम्ही खरंच अफोर्ड नाही करू शकत तर नका करू. मग तुम्ही नॅचरल पद्धतीने सुद्धा तुमच्या केसांना चांगले ठेवू शकतात. हर महिन्याला तुम्ही हेअर स्पा करा, चांगलं केसांना सिरम वापरा, केसांना वर्षातनं 2 वेळा मेहंदी अप्लाय करा, नॅचरल पद्धतीची मेहंदी अप्लाय करा. एव्हरी मंथ लावा असं नाही सांगत आहे, 6 महिन्याने एकदा लावा. मी सुद्धा 6 महिन्याने एकदा अप्लाय नक्कीच करते. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. केसांना चांगली हे द्या, लाईफलाईन द्या. केसांसाठी चांगला एक आयुर्वेदिक शॅम्पू घ्या, आयुर्वेदिक कंडिशनर घ्या. केसांसाठी जितके तुम्ही छान छान आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरणार तितकी केस तुमची चांगली होणार आणि केसांची लाईफलाईन वाढणार. आता तुम्ही सांगाल ताई तुमचे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहेत म्हणून तुम्ही सांगता का, तर नाही, बिलकुल नाही. माझे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहेत, मी बनवते म्हणून मी सांगत नाही आहे. मग तो असा प्रकार होणार की तुम्ही मग ते नाही सांगून हे सांगता म्हणजे आम्ही तुमचे प्रोडक्ट घ्यायचे का. तुमच्यावर आहे, टोटली तुमची चॉईस. मी कोणाला फोर्स करत नाही आहे की माझे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आणि मी तुम्हाला एवढ्या चांगल्या टिप्स दिल्या, आयुर्वेदिक प्रोडक्ट घ्या मग तुम्ही माझेच प्रोडक्ट घ्या ना, असं नाही. तुम्हाला जिथे पटतं तिथे घ्या, पण आयुर्वेदिककडे वळा. आयुर्वेदिकने सुद्धा केस सुंदर दिसतात, केस चांगली राहतात. नैसर्गिकरित्याही आपण केसांना, स्किनला चांगली ठेवू शकतो. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. बाकी ताईंनो तुमची मर्जी आहे, तुमची चॉईस आहे. असेच मी चांगले चांगले ब्लॉग, चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहणार आहे. खूप छान चांगला प्रतिसाद देता म्हणून मला सुद्धा व्हिडिओ बनवायला आता खूप छान वाटतं. आणि नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आजचा हा ब्लॉग कसा आवडला, कसा वाटला, चांगला वाटला का, मी ज्या टिप्स दिल्या त्या व्यवस्थित तुम्हाला समजल्या का. आणि जर समजल्या असतील तर नक्की मला कमेंट्स करून सांगायचं आहे. आणखी कुठल्या चांगल्या चांगल्या टिप्स तुम्हाला घ्यायला आवडते ते मला नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.